नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस-एच-जी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, जे टेटची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महाजूतर्फे एक योजना आहे. टेट म्हणजेच शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2025-26साठी जे प्रिपरेशन करत त्यांच्यासाठी मोफत ऑनलाईन पूर्वपरीक्षा प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. ठीक आहे, त्याच्याविषयी माहिती पाहूयात आपण. कोण फॉर्म भरू शकतं, कालावधी किती आहे, पात्रता काय आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये फ्रेंड्स 2025-26 या वर्षासाठी आहे हे, म्हणजे आता चालू वर्षामध्ये. ठीक आहे, प्रशिक्षणाचा कालावधी आहे 4 महिने. त्यानंतर बघा योजनेच्या लाभासाठी पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी असेल. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि अर्ज करण्याच्या दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा. ओके, त्यानंतर बघा ही एक 4थी अट आहे. त्यानुसार तुम्ही जर जो एक GR आहे त्याच्यानुसार तुम्ही पात्र असायला पाहिजे. ठीक आहे, 5वं एक आहे TET CTET पेपर 1, 2 आणि BEdमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येईल म्हणते. म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा होणार नाही, काही चाळणी परीक्षा होणार नाही आहे. त्यांनी जे इथं कॉलममध्ये दिलेले आहेत 3 नंबर बघा, एक इथे 1, 2, 3. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स किती आहेत त्याच्यानुसार तुमचं तिथे मेरिट लिस्ट लावली जाईल. ओके, आणि इथं सांगितलं आहे 40 वर्ष कधी मोजायचं आहे. वय 31 मार्च 2025ला तुम्हाला त्या तारखेला 40 वर्षापेक्षा जास्त वय नसायला पाहिजे. आता निवड झालेले जे विद्यार्थी आहेत कागदपत्र पडताळणी होईल. ठीक आहे, आणि प्रवेश देण्यात येईल. प्रशिक्षणाचे स्वरूप काय आहे, तर टेट आहे त्याची तुम्हाला परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपाचे देण्यात येईल. म्हणजे कुठेही जाण्याची गरज नाही, घरी बसूनच तुम्ही ऑनलाईन करू शकता, मोबाईल किंवा काय जे असेल तुमच्याकडे. ठीक आहे, 4 महिन्याचं आहे प्रशिक्षण. ह्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे बघा, OBC 59% इथं बघून घ्या तुम्ही. तर समांतर आरक्षण पण आहे. अर्ज करण्यासाठी कागदपत्रे, एवढे कागदपत्र लागतात: आधार कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलियर, 12वीची गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका, तसंच BEd, DED, BSc हे आहेत बघा बाकीचे, उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका. एवढे जण त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे आहे ते फॉर्म भरू शकतात. TET CTET उत्तीर्ण झाल्याचा निकाल, गुणपत्रिका, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, अनाथ असल्यास दाखला. अर्ज कसा करायचा, तर ही जी वेबसाईट आहे महाज्योतीची त्याच्यावरती एक अपडेट टाकलेला आहे त्यांनी 8 तारखेला नोटिफिकेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक सापडेल, तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता. लॉग इन करून मोबाईल नंबर टाका, बाकी तिथं माहिती आहे ती भरा. अटी आणि शर्ती काय आहेत, शेवटची तारीख आहे 20 एप्रिल 2025. अर्ज ऑनलाईनच भरायचा, पोस्टाने भरायचं नाही. काही चुका असतील तर त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यानंतर तुम्ही सारथीचा लाभ घेतला असेल तर ह्याचा लाभ घेऊ शकत नाहीत, यापूर्वी कधी सारथीचा लाभ घेतला असेल. आता हे फक्त प्रशिक्षण आहे ऑनलाईन स्वरूपाचं. याकरता कोणत्याही प्रकारचे स्टायपंड, विद्यावेतन किंवा आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही. ठीक आहे, तुम्हाला काही याच्या बाबतीत अडचणी असतील तर सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत तुम्ही महाज्योतीचा हे जे नंबर दिलेला आहे फॉर्म भरण्यात किंवा काही योजनेची अजून तुम्हाला माहिती हवी डिटेल, तर त्याच्यावरती कॉल करू शकता. ईमेल ID पण दिलेला आहे, त्याच्यावरती ईमेल करू शकता तुम्ही. तर असं हे नोटिफिकेशन आहे फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती टाकण्यात आलेलं आहे. तर फ्रेंड्स, हे जे चॅनल आहे एस-एच-जी एज्युकेशन, याच्यावरती बघा इथं लिंक पण टाकलेली आहे मी. ही जी लिंक आहे याच्यावरती तुम्हाला लिंकवरती जायचं आहे आणि इथे फॉर्म भरायचा आहे. बघा इथे एक फॉर्म ओपन होईल,
तुम्हाला काय करायचे ते 10 अंकी जो रजिस्टर मोबाईल नंबर जो ठेवायचा आहे तो तिथे टाका, सबमिट करा. पुढची जी माहिती आहे ती भरा. डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला स्कॅन करून तिथे अपलोड करावे लागतील. तर फ्रेंड्स, अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.